ही आळूची पानं मी लावलेल्या आळूंची आहेत. जरा 2 दिवस आधी काढलीत म्हणून जरा ती नरमली आहेत, म्हणून त्यांना पाण्यात टाकले आणि त्यांच्या आता वड्या करणार आहे. मी बेसन आणि तांदळाचं पीठ चांगलं खमंग भाजून घेतलं. चांगला घमघमाट सुटला. थोडंसं कडक होण्यासाठी त्यात थोडंसं आता मी ह्या बेसनामध्ये चवीपुरतं मीठ, चवीचं मीठ, हे मगाशी दाखवल्याप्रमाणे वाटण, एवढी पानं आहेत तेवढ्या पाण्यानुसार वाटण घेतलं. हे तीळ घेतले. ही धना पावडर आहे. ओवा याला मॅश करून घेतला, भाजला होता. जिरे पावडर, गूळ बारीक आधीच माझ्याकडे तो वाटलेला आहे, पावडर केलेला गूळ आहे. चिमूटभर हिंग, हळद, गरम मसाला आणि हा मी माझा केलेला घरगुती मसाला. आणि हा आता सगळ्यात शेवटी चिंचेचा फोळ घालणार आहे. आपण आळूच्या वड्या लावूया. एक पान असं घ्यायचं, पानं छोटी आहेत पण लावायला सोपी जातात आणि वड्याही छान होतात. आणि हे दुसरं पान हे असं लावायचं. अशा प्रकारे आपण 5-5 पानांचे वड्या करूया. अशा प्रकारे वड्या लावायच्या. चांगली घट्ट, पीठ पण बाहेर पडत नाही आणि मस्त घट्ट लावली जाते. वड्या पण छान तळल्या जातात उकडून. अशा प्रकारे गोळी तयार करायची. या बघा वड्या झाल्या लावून. आता या वड्या उकडवायच्या. 20 मिनिटांनी आपण वड्या शिजून घ्यायच्या. वड्या चांगल्या बारीक पातळ कापून घेतलेल्या आणि तव्यावर मी तळून घेणार आहे. शालो फ्राय करून घेणार आहे, डीप फ्राय करणार नाही. मस्तपैकी अशा तिरक्या कापल्या पातळ अशा. मंद आचेवर तळल्या त्या मस्त कडक आणि खरपूस होतात. या बघा चांगल्या तळून
निघाले, कडक झाले. त्याच्या मस्त तळल्या गेल्या आहेत अशा मस्त. चला तर मग या खायला अळूच्या वड्या.